नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागामध्ये मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज जागतिक रक्तदाता दिवस आहे. बऱ्याच जणांना रक्तदान करायचं असतं, पण काही जणांचे त्या बाबतीत समज वेगळे असतात. काही जणांच्या बाबतीत गैरसमज सुद्धा असतात की नेमकं कधी रक्तदान करायचं, कुठे रक्तदान करायचं. या सगळ्याविषयी आजच्या कार्यक्रमात आपण चर्चा करणार आहोत. तुमचे जर काही गैरसमज असतील तर ते सुद्धा आपण दूर करण्याचा प्रयत्न आजच्या आपल्या चर्चेमध्ये करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे बघूया. आजचा सखी सह्याद्रीचा आपला विषय जागतिक रक्तदाता दिनानिमित्त विशेष कार्यक्रम रक्तदान जीवनदान. खऱ्या अर्थाने रक्तदान हे जीवनदान कसं ठरू शकतं या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत आणि त्याबद्दलचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अतुल कुलकर्णी. नमस्कार सर. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. सर सचिव आहे जनकल्याण साखळी रक्तपेढी आणि वैद्यकीय सेवा आणि कार्यकारी संचालक आहे जनकल्याण रक्तपेढी पुणे. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ते देणार आहेत. काही शंका असतील तर त्या सुद्धा दूर करण्याचा प्रयत्न सर करणार आहेतच. तुम्ही सुद्धा कार्यक्रमात सहभागी व्हा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 एसटीडी कोड आहे. जी मंडळी मुंबईच्या बाहेरून फोन कॉल्स करणार आहेत किंवा मोबाईलच्या माध्यमातून जे फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी फोन कराल तेव्हा नेहमीच्या गोष्टींची आपण काळजी घेतो. एकतर टीव्हीचा आवाज आपण पूर्णतः बंद ठेवणार आहोत जेणेकरून तुमचा आवाज इथे नीट पोहोचेल. मोबाईलच्या माध्यमातून जर फोन कॉल करणार असाल तर जिथे नेटवर्क चांगल्या प्रकारे उपलब्ध आहे तिथे येऊन जर तुम्ही बोललात तर तुमचा सलग आवाज इथपर्यंत पोहोचेल. आणि आजचा जो आपला विषय आहे रक्तदान जीवनदान, त्या अनुषंगाने प्रश्न विचारलेत तर चर्चा अधिकाधिक खुलत जाईल. नव्या नव्या गोष्टींची माहिती मिळेल आपल्याला आणि सगळ्या शंका दूर सुद्धा होतील. आजच्या चर्चेला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. आज खूप महत्वाचा दिवस आहे जागतिक रक्तदाता दिन. तर मुळात हा जागतिक स्तरावर आजच्या दिवशी का साजरा केला जातो आणि त्याची काही थीम आहे का या वर्षीची? जागतिक रक्तदाता दिन हा दरवर्षी 14 जूनला साजरा केला जातो. जे रक्तपेढी विज्ञानातलं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रक्तगटाची संशोधन. अच्छा. आणि ते संशोधन केलं ते कार्ल लँडस्टीनरनी आणि त्याचा हा आज वाढदिवस आहे. अच्छा. 148वा वाढदिवस आहे कार्ल लँडस्टीनरला. त्यांनी 1901 साली एबीओ ही जी काही रक्तगट प्रणाली आहे ही शोधून काढली आणि म्हणून हे खूप मैलाचा दगड होता रक्तपेढी विज्ञानातला, रक्त संक्रमणातला. आणि म्हणून जागतिक स्तरावरती असं ठरलं की 14 जून हा कार्ल लँडस्टीनरलाच आपण श्रद्धांजलीसारखा समर्पित करूया आणि त्याच दिवशी म्हणून हा जागतिक रक्तदाता दिन हा साजरा केला जातो. आणि त्याची थीम दरवर्षी अशी काही थीम असते? यावर्षी पण आहे. दरवर्षी कुठला ना कुठला तरी मेसेज हा समाजामध्ये जावा ह्या दृष्टीने एक थीम ठेवली जाते. यावेळेस ची जी थीम आहे ती शेअर लाईफ गिव्ह ब्लड आणि ब्लड कनेक्ट्स अस ऑल. म्हणजे थोडक्यात रक्त हे सगळ्यांना जोडणारा बंध आहे. ते आपण दिल्याने लोकांना जीवदान मिळणार आहे. तर रक्तदानातून जीवदान जी आजच्या कार्यक्रमाची सुद्धा थीम आहे तीच थीम जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने यावर्षी निवडलेली आहे. आता रक्ताचे गट वेगवेगळे कोणते त्याच्याबद्दल आपण थोडंसं नंतर बोलूया. पण रक्तदान जेव्हा आपण करतो तेव्हा त्याचे काही वेगवेगळे प्रकार आहेत का? की एकतर थेट रक्त, हल्ली प्लाझ्मा आम्ही ऐकतो, प्लेटलेट आम्ही ऐकतो, तर हे काय प्रकार आहेत त्याचे?
बरोबर. आपण जर बघितलं तर रक्त हे एक मिक्सचर आहे. त्याच्यामध्ये काही सेल्स आहेत, काही रक्त रस आहे. एक जर आपण ट्रान्सपरन्सी बघितली तर त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसू शकेल. बरं, त्याच्यासाठी आपण एक एक स्लाइड स्लाइड पाहणार बघूया. आहोत आणि त्या स्लाइडच्या माध्यमातून सर आपल्याला सांगणार आहेत की रक्ताचे वेगवेगळे त्याच्यात भाग कोणते कोणते असतात. तर जर आपण बघितलं तर वैद्यकीय शास्त्रानुसार रक्त हे एक द्रव पदार्थ आहे. बरं. ती एक आपण असं म्हणू शकू की ती एक पेशी आहे. त्याच्यामध्ये साधारण शरीरामध्ये 5 लिटर इतकं रक्त आहे. लाल रक्तपेशी आहेत, पांढऱ्या रक्तपेशी आहेत. तर त्याचं हे जे काही प्रमाण आहे तर ह्या ज्या रक्तपेशी आहेत ह्या लाईव्ह आहेत, बरोबर, जिवंत आहेत. आणि मग जेव्हा एखादा आजार रुग्णाला होत असतो त्यावेळेला त्याला विशिष्ट घटकाची गरज असते. म्हणजे आपल्याला कॉमनली माहिती आहे की एखाद्या माणसाला अॅनिमिया झालेला असतो. तर अॅनिमिया जेव्हा होतो तेव्हा हिमोग्लोबिनचं प्रमाण हे कमी झालेलं असतं. म्हणजे लाल रक्तपेशी कमी झालेल्या असतात. मग अशा वेळेला जे लागतं ते लाल रक्तपेशी लागतात. पण डेंग्यू आहे किंवा ब्लड कॅन्सरचे आजार आहेत, अशा वेळेला प्लेटलेट्स लागतात, ज्याला आपण मराठीत रक्तबिंबिका असं म्हणतो. तर त्या लागतात. तर त्यामुळे जी पूर्वापार चालत आलेली होल ब्लड डोनेशन अशी जी कल्पना आहे त्याच्यामध्ये आता नवीन आयाम आलेले आहेत, ज्याच्यामध्ये आम्ही ज्याला म्हणतो प्लेटलेट डोनेशन, होल ब्लड डोनेशन, प्लाझ्मा डोनेशन. तर अशा सगळ्या गोष्टी ह्या आता करता येणं शक्य झालेलं आहे. त्याची प्रोसेस कशी असते, म्हणजे एकदा रक्तदान केल्यानंतर मग हे कसं त्याचं प्रोसेस पुढे होतं त्याच्याबद्दल थोडंसं नंतर. पण आता सगळ्यात इंटरेस्टिंग, ज्या व्यक्तीने हे सगळे ABO हा प्रकार हे वर्गीकरण केलं, हे रक्तगट मुळात आपल्याकडे कोणते कोणते आहेत आणि त्याचं एकंदर प्रमाण, कोणाचं रक्त कोणाला चालतं, ह्या सगळ्याबद्दल थोडंसं सांगा. रक्तगट हा जो आपण म्हणतो हा ठरवला जातो लाल रक्तपेशीवरचे जे काही आपण ज्याला म्हणूया कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, ज्यांना आम्ही आमच्या परिभाषेमध्ये अँटीजेन्स असं म्हणतो. आणि ह्या अँटीजेन्स वरून हे रक्तगट ठरवले जातात. जी सामान्यतः सगळ्यांना माहीत असलेली गोष्ट आहे ती म्हणजे ABO ब्लड ग्रुप सिस्टीम, जी कार्ल लँडस्टीनरनी शोधली. म्हणजे याच्यामध्ये काय असतं तर ज्याचा रक्तगट A आहे त्याच्या लाल रक्तपेशीवरती A अँटीजेन असतो. अच्छा. आणि ज्याच्या लाल रक्तपेशीवरती B अँटीजेन आहे त्याला आपण B रक्तगट आहे असं म्हणतो. म्हणजे जर AB आहे तर दोन्ही अँटीजेन असतील आणि O म्हणजे नल, म्हणजे दोन्ही अँटीजेन नाही, म्हणजे मग O असं आपण म्हणतो त्याला. तर ही एक रक्तगटाची प्रणाली आहे. तशीच दुसरी निगेटिव्ह किंवा RH ज्याला आपण म्हणतो, तर RH ही एक रक्तगटाची प्रणाली आहे. त्याच्यामध्ये D नावाचा अँटीजेन जर असेल तर आपण त्याला पॉझिटिव्ह आहे, A पॉझिटिव्ह, B पॉझिटिव्ह, म्हणजे पॉझिटिव्ह प्रकारचा आहे असं आपण म्हणतो. आणि हा D अँटीजेन नसेल तर तो आपण निगेटिव्ह प्रकारचा रक्तगट आहे असं म्हणतो. अच्छा. भारतामध्ये जर बघितलं तर भारतामध्ये निगेटिव्ह रक्तदात्यांचं किंवा निगेटिव्हचं प्रमाण हे कमी आहे. साधारण असं दिसतं की 4 ते 5% हे निगेटिव्हचं प्रमाण आहे आणि जवळजवळ 95% हे पॉझिटिव्हचं प्रमाण आहे. सर, त्याच्याबद्दल म्हणजे आता जर निगेटिव्ह रक्तगट असेल तर त्यावेळेला रक्तदान ह्या सगळ्याबद्दल आपण बोलूया. पण कार्यक्रमातला पहिला फोन आहे. मंजुळा शेणॉय आपल्याशी डोंबिवलीहून बोलतायत. नमस्कार. नमस्कार. मला खरं सरांनी म्हटलं ना की रक्तामुळेच आपण सगळे बांधून घेतलेलं आहे म्हणून, तर ते मला खूप आवडलं. कारण का माहितीये, जात पात वेगळी असते पण रक्ताचा कलर मात्र एकच असतो. त्यामुळे ते खूप मला आवडलं, मन भावलं. माझा असं विचारायचं की रक्त किती वयापर्यंत देऊ शकतात, कारण सिनियर सिटीजन घेऊ शकत नाही असं म्हणतात, म्हणजे रक्तदान करू शकत नाही असं म्हणतात. तर ते रिसीव्ह करू किती वयापर्यंत रिसीव्ह करू शकतात त्याच्याबद्दल मला माहिती पाहिजे. आपण एक ट्रान्सपरन्सी बघूया ज्याच्यामध्ये आपल्याला रक्तदानाचा निकष पण लक्षात येऊ शकेल. आता जे त्यांनी विचारलं की रक्तदानाचं वय काय,
तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 18 वर्ष ज्या वेळेला आपण म्हणूया की त्याला ऍडल्ट होतो अशा वेळेला रक्तदानाला सुरुवात करता येते. आणि पूर्वी 60 वर्षापर्यंतची मर्यादा होती. नवीनच आलेल्या नियमानुसार 65 वर्षापर्यंत आता रक्तदान करता आपण करू येणं शकतो. शक्य आहे. अरे वा. त्यामुळे 60 ते 65 हा सुद्धा वयोगट आता नव्याने जुळलाय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वृद्धत्व हे आता उशिरा येत चाललेलं आहे. बरोबर. फ्रुटफुल लाईफ हे जास्ती काळ आपण जगू शकतो. त्यामुळे ही 60 ची मर्यादा आता 65 पर्यंत गेलेली आहे. त्यामुळे 65 पर्यंत रक्तदान हे करता येतं. अजून कोणते कोणते निकष आहेत? हा तर वयाचा निकष झाला, पण ओव्हरऑल फिटनेस, वजन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाच्या ठरतात. अगदी बरोबर. कारण की जेव्हा रक्तदान केलं जातं तेव्हा रक्तपेढीची सगळ्यात मोठी जबाबदारी ही असते की ज्या रक्तदात्याकडून आपण रक्त घेणार आहोत त्याला कुठलाही अपाय होता कामा नये. रक्तदान हे रुग्णाचं प्राण वाचवण्यासाठी केलं जात असल्यामुळे जर रक्तदात्याला अपाय न होण्याची सगळी काळजी ही रक्तपेढी घेते. आणि म्हणूनच त्याच्यासाठी विविध निकष हे तयार केलेले आहेत. त्याच्यासाठी कायदे पण आहेत. तर त्याच्यातला जो प्रामुख्याने महत्वाचं म्हणून सांगता येईल ते हे सांगता येऊ शकेल, एक जो गैरसमज असतो की फक्त पुरुषांनी रक्तदान करावं, तर मी असं म्हणेल तर असा भेदभाव इथे नाही. स्त्री आणि पुरुष दोघही जण रक्तदान करू शकतात. वयाची अट तर मी तुम्हाला सांगितली. वजन 45 किलो आणि त्याच्यापेक्षा अधिक असावं असं आपण म्हणतो. आणि हिमोग्लोबिनची मात्रा ही 12.5 ह्याच्यापेक्षा जास्त किंवा निदान तेवढी तरी असावी असं आपण म्हणतो. बर, आपण एक फोन घेऊया. गोरखनाथ टिकेकर सोलापूरहून आपल्याशी बोलतात. हॅलो. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. मॅडम मी गोरखनाथ टिकेकर सोलापूर, मी करमाळ्यातून बोलत आहे. तरी मला एक प्रश्न विचारायचा आहे. तर एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या पेशंटला रक्तदान केलं तर त्या पेशंटचं रक्त कमी होऊ शकतं का? आणि दुसरा एक माझा असा प्रश्न आहे, जर एका रोगी व्यक्तीने जर एखाद्या व्यक्तीला जर रक्तदान केलं तर काय होऊ शकतं का? बर, तर आपल्याला गोरखनाथ टिकेकरांनी जो प्रश्न विचारला होता की रक्तदान केल्यानंतर रक्त कमी होतं का, मला वाटतं हा बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न असतो, किंबहुना हा गैरसमज आहे एक. आणि त्यांचा दुसरा प्रश्न होता की समजा एखाद्या व्यक्तीला काही आजार असेल तर त्या व्यक्तीने जर दुसऱ्या व्यक्तीला रक्त दिलं तर काही प्रॉब्लेम होऊ शकतात का? बरोबर. पहिला खूप चांगला प्रश्न करमाळ्याच्या गोरखनाथांनी विचारलाय. आपल्या सगळ्यांना माहिती म्हणून जर सांगायचं झालं तर आपल्या शरीरामध्ये साधारण 5 लिटर इतकं रक्त असतं. 4.5 ते 5 लिटर. जसा ज्याचा बांधा आहे, वजन आहे, त्याप्रमाणे त्याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. जेव्हा आपण रक्त संकलन करतो, रक्तदानाला जातो, तेव्हा किती रक्त घेतात तर साधारणपणे 350 ml एवढंच फक्त रक्त घेतात. म्हणजे एखादी बादली भरली आहे आणि त्याच्यातलं एक भांडभर पाणी घेतलंय एवढंच ब्लड आपण त्याच्या शरीरातून घेत असतो. त्यामुळे रक्त कमी होतं असं म्हणता येणार नाही. कारण की आपल्या शरीरामध्ये रक्ताचे साठे आहेत. म्हणजे बोन मॅरो आहे, लिव्हर आहे, या ठिकाणी तयार झालेल्या लाल रक्तपेशी, प्लेटलेट्स, WBC या सगळ्या आहेत. त्यामुळे जेव्हा रक्तदान केलं जातं त्याच्यानंतर 48 तासामध्ये परत त्याचा सगळा व्हॉल्यूम, सेल्स हे मूळ रक्तामध्ये येतात आणि परत सगळं पूर्ववत होतं. त्यामुळे रक्तदान केल्यामुळे काही अपाय होण्याचा काही प्रश्न हा उद्भवत नाही. आणि दुसरा जो त्यांनी प्रश्न विचारला आपल्याला की जर एखादा रुग्ण आहे आणि त्याला काहीतरी आजार आहे आणि त्यांनी रक्तदान केलं तर काय होईल, तर मी असं सांगू इच्छितो की कुठल्या प्रकारचा आजार आहे ह्याच्यावरती ते अवलंबून आहे. मगाशी जे सांगितलं की रक्तपेढीची जबाबदारी ही रुग्णाला अपाय नाही व्हायला पाहिजे आणि जो रक्तदाता आहे त्यालाही अपाय नाही व्हायला पाहिजे. त्यामुळे काही गोष्टी आहेत, जशा आपण म्हणूया सगळ्यांना माहिती आहे, काही आजार आहेत. HIV आहे, हेपॅटायटिस B आहे, हेपॅटायटिस C आहे, मलेरिया आहे, सिफिलिस आहे. असे काही आजार जे आहेत जे रक्तावाटे रुग्णाला जाऊ शकतात, पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मग
असा आजार असलेले जर रुग्ण असतील तर त्यांच्याकडनं आपण रक्त घेत नाही बर. आणि एखाद्याला माहिती नसू शकतं म्हणून मग असं घेतलेलं रक्त सुद्धा तपासलं जातं. अच्छा. परंतु काही आजार असे आहेत की जे रक्तदानावाटे पसरत नाहीत. अगदी उदाहरण सांगायचं झालं तर मधुमेहाचं. तर आता मधुमेह एखाद्या रुग्णाला आहे आणि जर त्याची शुगर कंट्रोल्ड आहे, साध्या ओरल आपण ज्याला म्हणूया तोंडावाटे घेणाऱ्या गोळ्यांच्या माध्यमातून जर शुगर नीट राहत असेल आणि त्यांनी रक्तदान केलं तर रुग्णाला काही मधुमेह होत नाही. तर त्यामुळे कशा प्रकारचं आजार आहे त्याच्या पद्धतीने ते बघायला पाहिजे. सर, एक जयपूरहून फोन आहे. श्रीकांत आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार. बोला सर. माझं वय 58 वर्ष आहे. श्रीकांत पाटील. माझा RH निगेटिव्ह ग्रुप आहे. मी आधी बऱ्याचदा रक्तदान केलं होतं पण आता 4 वर्षापूर्वी मला इथं कॅम्प मध्ये मना केलं की तुम्ही रक्त देऊ शकत नाही कारण तुम्हाला विटिलिगो म्हणून रोग आहे. बरं. ओके. त्याच्याबद्दल तुम्हाला काय विचारायचं आहे आणखीन? मग मला हेच विचारायचं की हा रोगामध्ये रक्तदान देऊ शकत नाहीत का? म्हणजे हा रोग तसा काही एकाने दुसऱ्याला पसरणारा तर नाहीये, संक्रामक नाही आहे. बर. धन्यवाद. सर, काय सांगाल? आजाराचा प्रकार आणि त्याच्यावरती असलेली मेडिकेशन्स ह्याच्या आधारावरती रक्तदान करायचं का नाही हे ठरवलं जाऊ शकतं. तर जर मेडिकेशन्स नाही आहेत, काही त्रास नाही होते तर अशा वेळेला रक्तदान करायला काही अडचण नाही. बर. परंतु काही स्किनचे डिसीजेस आहेत ज्याच्यामध्ये स्टिरॉइड्स आणि अशा गोष्टी वापरल्या जातात तर त्या कालावधीमध्ये रक्तदान नाही करावं. मेडिकेशन्स नाहीये आणि सगळं व्यवस्थित आहे तर रक्तदान करायला हरकत नाही. बर. सर, 4-5% तुम्ही म्हणालात की निगेटिव्ह ब्लड ग्रुप असणाऱ्यांची संख्या आहे, पण मग त्यांनी सगळ्यात जास्त सावध राहणं फार गरजेचं असतं असं नाही वाटत तुम्हाला? किंवा कोणालाही जर रक्तदान करायचं असेल तर असं कुठे आपण स्वतःला एनरोल करून घेऊ शकतो का, किंवा असं कुठे आपलं नाव नोंदवून ठेवू शकतो का की जेणेकरून तिथे आपण जाऊन रक्तदान करू शकू? बरोबर आहे. मी असं म्हणेल ज्यांचा रक्तगट निगेटिव्ह आहे त्यांनी सजग राहायला पाहिजे 2 गोष्टींनी. एक म्हणजे आपण रक्तदाता म्हणून पटकन पुढे यायला पाहिजे, कारण की निगेटिव्ह ग्रुपची संख्या कमी असल्यामुळे निगेटिव्ह ग्रुपचे रक्तदातेही कमी असतात. त्यामुळे जेव्हा कोणी हाक मारेल की अरे बाबा रक्ताची गरज आहे तर पहिलं त्यांचं कर्तव्य आहे त्यांनी पुढे यावं. दुसरं, काही जण असंही करतात की आपले जसे 4 मित्र करून ठेवतात तसे 4 मित्र आपल्या समग्रुपचे मित्र करून ठेवावेत. शक्यतो रुग्ण बनू नये पण बडलं तर अडचण येऊ नये. बरोबर. आणि रक्तदाते म्हणून काय करू शकतात तर आपली जी नजीकची रक्तपेढी आहे जी मान्यता प्राप्त आहे अशा ठिकाणी आपण जाऊन नाव नोंदवू शकता. म्हणजे त्यांना जेव्हा रुग्णाची काही डिमांड येते, काही गरज आहे तेव्हा ते तुम्हाला बोलवून घेऊ शकतात आणि गरजू रुग्णाला पटकन रक्त मिळणं शक्य होऊ शकतं. पल्लवी शिर्के आपल्याशी पुण्याहून बोलतायत. नमस्कार. हॅलो. बोला. हा मॅडम, मी पुण्याहून बोलतेय पल्लवी. मला एक डॉक्टरांना प्रश्न विचारायचा आहे. पहिलं जागतिक रक्तदानाच्या शुभेच्छा तुम्हालाही. धन्यवाद. एक असा प्रश्न विचारायचा आहे की सध्या सुरक्षित रक्त म्हणजे काय? एक पेपरमध्ये आपण टीव्ही मध्ये पण बघतो बऱ्याच वेळा रक्तदानाच्या विषयी. तर मग सुरक्षित रक्त म्हणजे काय हे विचारायचं होतं खरं सरांना. आणि दुसरं एक पल्लवी शिर्के यांनी सुरक्षित रक्ताबद्दल विचारलं होतं. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी पंजाबहून एक फोन आहे. अशोकजी आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार मैम, मैं पंजाब अबोहर से बोल रहा हूँ, डिस्ट्रिक्ट फाजिलका से. अशोक गर्ग मेरा नाम है. बोलिए सर. तो मैडम मैं ये पूछना चाह रहा था, जैसे हम ग्रामीण क्षेत्र में रहते हैं तो यहाँ लोगों में ये भ्रमितियाँ आती हैं कि जैसे रक्तदान करने से कि कुछ नपुंसकता आती है कि उतनी नहीं रहती जो पहले होती है ताकत आदमी में. तो ये कैसे हकीकत है या नहीं है? क्योंकि ग्रामीण लोगों को समझाना बड़ा मुश्किल होता है कि उनमें ये भ्रमितियाँ फैली हुई है. तो हम उनको जागरूक करते हैं कि रक्तदान किया करो, 3 महीने बाद इससे रक्त शुद्ध रहता है. और लेकिन कुछ इस तरह की धारणा वो हमें जवाब देते हैं तो उनका हमें आगे जवाब नहीं दे पाते. जी.
जरूर सर, तुम्ही काय सांगाल की पुरुषांमध्ये हा गैरसमज कुठेतरी पसरतो की रक्तदान केल्यानंतर नपुंसकता येण्याची शक्यता असते आणि ते ग्रामीण भागात राहतात, आणि मग कसं हा समज कसा दूर करायचा, मुळात काय सांगाल? मी असं म्हणेल की अशोक जी, आपने जो प्रश्न पूछा है उसका अगर जवाब सही मायने में देना है सर तो मराठीत बोललं तरी मराठीत चालेल, अगदीच चालेल. हो. तर सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर आज भारतामध्ये 108 लाख डोनेशन किंवा रक्तदान हे वर्षाला होतं. अच्छा. म्हणजे तुमच्या लक्षात येऊ शकेल की किती मोठ्या प्रमाणावर रक्तदान होतं आहे. दुसरं जे सांगायचं आहे त्याला चांगली आणि वाईट दोन्ही बाजू आहे, ती म्हणजे साधारण या रक्तदात्यांमधले 90% रक्तदाते हे पुरुष आहेत. त्यामुळे आता आणि जो रक्तदानाचा गट आहे तर साधारणपणे भारताचं जर आपण बघितलं तर 24 ते 40 ह्या वया गटातलेच रक्तदाते हे मोठ्या प्रमाणावरती आहेत. तर त्यामुळे मी असं सांगू इच्छितो की इतके लोक रक्तदान करता आहेत भारतामध्ये, पुरुष विशेषतः जे आपण म्हणूया रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप मधले पुरुष रक्तदान करत आहेत. त्यामुळे ही भीती ही फक्त मानसिक आहे, याला काही शास्त्रीय आधार हा नाहीये. बरोबर. आणि त्यांनी जे सांगितलं बोलता बोलता की एकदा रक्त दिल्यानंतर 3 महिन्यांनी आपण परत रक्तदान करू शकतो, तर हे बरोबर आहे का? बरोबर. दर 3 महिन्यांनी म्हणजे वर्षातून 4 वेळा रक्तदान करता येतं. मी ज्या रक्तपेढीशी निगडीत आहे त्या रक्तपेढीमध्ये ज्यांनी रक्तदानाचं शतक मारलंय, सेंचुरी केली आहे, असे सुद्धा पुरुष रक्तदाते आहेत. आणि ज्याला आपण म्हणूया की हाफ सेंचुरी मारली आहे अशा महिला रक्तदाते सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुभवातून हे निश्चितच लक्षात येऊ शकतं की रक्तदान केल्यामुळे कोणालाही, स्त्री असेल पुरुष असेल, यांना कमजोरी किंवा काही त्रास होत नाही. मग सुरक्षित रक्त म्हणजे काय सर? पल्लवी शिर्केनी जे विचारलं होतं की या सगळ्यामध्ये सुरक्षितता खूप महत्वाची ठरते, कारण आपण रक्ताबरोबर ह्याच्यामध्ये संबंधित आहोत. तर हे सुरक्षित रक्त म्हणजे नेमकं काय? बरोबर. मी जसं मगाशी आपल्याला सांगितलं, रक्तदान करताना रक्तदात्याची काळजी ही रक्तपेढीने घ्यायची असते. तसंच रुग्णाच्या दृष्टीने जे रक्त घेतो आहोत ते रक्त त्याचा प्राण वाचवायला घेतलेला आहे. परंतु काही कारणामुळे त्याचे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत रक्त संक्रमणाचे, ह्याच्यामुळे रुग्णाला इजा होऊ शकते. आणि म्हणून सुरक्षित रक्त ही संकल्पना येत गेली. आणि आत्ताचं जे भारत सरकार असेल किंवा महाराष्ट्राचं सरकार आहे याच्यामध्ये ब्लड सेफ्टी असा एक विभागच झालेला आहे की ज्याच्यामुळे सुरक्षित रक्त संक्रमण व्हावं, सुरक्षित रक्त रुग्णाला मिळावं. महत्वाचा जो भाग आहे याच्यामध्ये येणारा तो म्हणजे आहे काही आजार जे रक्तावाटे संक्रमित होतात. HIV, हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C हे जे आजार आहेत हे याच्यामधले प्रामुख्याने आहेत जे रक्तावाटे जातात. आणि दुर्दैवाने म्हणूया भारतामध्ये हेपॅटायटिस B प्रकार, जो काही काविळीचा ब प्रकार आहे किंवा HIV आहे, यांचं प्रमाण हे अजून सुद्धा चांगल्या पद्धतीने आहे. त्यामुळे जे रक्तदान करायला येणार आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे रक्तदाते असू शकतील ज्यांना HIV, हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C ची बाधा झालेली असू शकते. मग जे रक्त देणारे आहेत सर, त्यांनी वेळोवेळी स्वतः टेस्ट करून घेणं हे सुद्धा फार महत्वाचं ठरतं का या वेळेला? बरोबर. तर ज्यांच्यामध्ये अशा प्रकारची लक्षणं आहेत अशांनी तर तपासणी करून घ्यायलाच पाहिजे आणि मग रक्तदान करायला पाहिजे. परंतु ह्या आजारांमधलं एक महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की हे आजाराचे विषाणू शरीरात आहेत आणि लक्षण दिसत नाही, असा कालावधी खूप मोठा असतो. म्हणजे त्या रक्तदात्याला माहितीच नसतं की मला या विषाणूचा संसर्ग झाला आहे. तो काही स्वतःहून रक्तदान करायला येत नाही, पण त्याला माहित नाहीये की हा विषाणू माझ्या शरीरात आहे. आणि म्हणून खूप काळजीपूर्वक रक्ताची तपासणी होणं गरजेचं आहे. आज या तपासण्या करणं बंधनकारक आहे.
त्याच्यामध्ये नवनवीन शोध होऊन नवीन नवीन प्रणाली येत चाललेल्या आहेत, ज्याला आपण नॅट तंत्रज्ञान म्हणतो. असंही आता भारतामध्ये यायला लागलेलं आहे, ज्याच्या साह्याने सुरक्षित रक्त हे रुग्णापर्यंत पोहोचवलं जाऊ शकतं. पुण्याहून एक फोन आहे. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार सर. नमस्कार. रक्तदात्याने रक्तदान करण्यापूर्वी एकूणच आपलं रक्त शुद्ध राहणे, नंतर ते निर्जंतुक राहणे, तसेच आहार, जीवनशैली, धावत्या जीवनशैलीमध्ये एकूणच काय काळजी घ्यावी, आणि दुसरं असं की डिलिव्हरीमध्ये किंवा प्रेग्नन्सी दरम्यान एखाद्या महिलेला रक्त घ्यायची जर वेळ आली तर त्या रक्ताबद्दल काय काळजी घेतली जावी. धन्यवाद. बर, धन्यवाद. काय सांगाल सर? एक त्यांनी प्रश्न विचारला डिलिव्हरीच्या संदर्भामध्ये. एक महत्वाची जे आपण म्हणूया की ज्या ठिकाणी रक्त लागतं असं जे ठिकाण आहे ते म्हणजे ऑब्स्टेटिक्स, ज्याला आपण म्हणूया प्रसूती विभाग. त्यामुळे बऱ्याच वेळेला प्रसूती विभागामध्ये रक्ताची गरज ही लागते. त्यामुळे ज्या महिला गरोदर आहेत त्यांनी त्यांच्या ज्या नेहमीचा चेकअप असतो, ह्या चेकअप मध्ये रक्तगटाची तपासणी करून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. जेव्हा प्रसूतीच्या साठी त्या रुग्णालयात दाखल होतात तेव्हा त्यांनी त्यांच्यासाठी रक्त जुळवणी करून सुद्धा ठेवणं गरजेचं आहे. खूप ज्याला आपण म्हणूया की गंभीर धोके हे प्रसूतीमध्ये घडतात, ज्याला आम्ही पीपीएच असं म्हणतो की प्रसूतीच्या वेळेला होणारा रक्तस्राव. हा म्हणजे एखादा नळ सोडल्यासारखा भळाभळा रक्त वाहत असतं, आणि अशा वेळेला जर आपण रक्त जुळवणी करून ठेवली नसेल तर खूप गंभीर धोका संभवतो. म्हणून जेव्हा प्रसूतीचा प्रसंग असेल त्यावेळेला रक्तगट आधी तपासणं आणि रक्त जुळवणी करून ठेवणं हे खूप गरजेचं आहे. तजवीज करून ठेवणं हे खूप महत्वाचे ठरते. उमा महाजन आपल्याशी बोलतायत गोरेगावहून. नमस्कार. नमस्कार. माझ्या असं वाचनात आलेलं आहे की प्रयोगशाळेत रक्त तयार केलं जातं. हे कितपत सत्य आहे? जर खरं असेल तर आपल्या नैसर्गिक रक्त आणि हे तयार केलेलं रक्त हे किती पूरक आहे, आपण वापरू शकतो का? थँक्यू. काय सांगाल सर, प्रयोगशाळेत रक्त निर्मिती याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी असं म्हणेल प्रयोगशाळेत रक्त निर्मिती हे सुद्धा अजून स्वप्न आहे. याच्यामधलं महत्वाचं कारण असं आहे की रक्त हे जरी फ्लुइड दिसलं असलं तरी ते फ्लुइड नाही, त्याच्यामध्ये पेशी आहेत, म्हणजे सेल्स आहेत. लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी, प्लेटलेट्स. तर ह्या अजून आर्टिफिशियली तयार करता येणं शक्य झालेलं नाहीये, आणि म्हणूनच जागतिक रक्तदाता दिन हा आपल्याला दरवर्षी साजरा करावा लागतोय. त्यामुळे अजून सुद्धा ते स्वप्नच आहे. त्यामुळे अजून रक्तदानाची ही नितांत आवश्यकता आहे. कार्यक्रमातला एक फोन घेऊया. गोव्याहून आपल्याला फोन आलाय. स्वाती आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार. हॅलो. हॅलो, बोला मॅडम. हॅलो. हॅलो, सलग प्रश्न विचारा. हॅलो, मी स्वाती तळवडेकर बोलते गोव्यावरनं. मला विचारायचंय की डायबिटीस असलेला माणूस रक्तदान करू शकतो का? बर, धन्यवाद. सर, खरं तर तुम्ही मगाशी सांगितलं होतं की औषध जर व्यवस्थित तुम्ही घेत असाल आणि त्यावेळेला मधुमेह जर कंट्रोल्ड असेल तर मला वाटतं ते सुद्धा बरोबर. काय सांगाल? मधुमेह असलेले जे रुग्ण आहेत ते रक्तदान करू शकतात जर त्यांची शुगर ही नियंत्रणात असेल. ज्या आपण टॅबलेट्स डॉक्टरांनी दिल्या आहेत त्या सातत्याने सेवन करून जर आपली शुगर ही मर्यादित राहत असेल तर आपण रक्तदान करू शकतो. फक्त ज्यांची शुगर ही मेंटेन राहत नाही, ज्यांना इन्शुलिन घ्यावं लागतं, शुगरमध्ये फ्लक्च्युएशन्स खूप आहेत, अशाच लोकांनी रक्तदान करू नये असं म्हणता येऊ शकेल. पण ओव्हरऑल मधुमेह म्हणजे रक्तदान नाही करायचं असं आता राहिलेलं नाही. आपली शुगर नियंत्रणात ठेवा आणि रक्तदानाला पुढे या. युनिव्हर्सल डोनर असं सुद्धा म्हटलं जातं, तर ती संकल्पना सुद्धा आहे का अजूनही अस्तित्वात? कोणाचं रक्त कोणाला चालू शकतं आणि कोणाचं कोणाला चालत नाही ते सुद्धा सांगा सर.
युनिव्हर्सल डोनर, युनिव्हर्सल रेसिपियंट हे मी असं म्हणेल, जेव्हा मी शाळेत होतो त्यावेळेला विज्ञानामध्ये आम्ही शिकायचो. काही प्रमाणात आपण असं म्हणूया ढोबळमानाने ही संकल्पना अजूनही आहे, परंतु आज विज्ञानाने असं शोधून काढलं आहे की जवळजवळ एक 25 प्रकारच्या रक्तगट प्रणाली त्यांनी शोधून काढल्या आहेत. त्यामुळे रक्तगट हे इतके आता गुंतागुंतीचे बनलेले आहेत, त्यामुळे युनिव्हर्सल डोनर आणि युनिव्हर्सल रेसिपियंट म्हणजे घेणारा असं आता राहिलं नाही. परंतु ज्याला आपण म्हणूया की आपत्कालीन स्थिती आहे, इमर्जन्सी आहे, आणि अशा वेळेला जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ओ निगेटिव्हचा रक्तदाता हा युनिव्हर्सल डोनर आपण म्हणू शकतो की ज्याचं रक्त ढोबळमानाने कुठल्याही रक्तगटाच्या रुग्णाला हे देता येणं शक्य आहे. ओ निगेटिव्ह. ओ निगेटिव्ह. अच्छा. परंतु आज मी हा कार्यक्रम मुंबईमधूनच प्रक्षेपित होतोय, तर या मुंबईच्याच नावाचा बॉम्बे ग्रुप नावाचा एक रेअर ब्लड ग्रुप आहे ज्याला हे ओ निगेटिव्ह रक्त सुद्धा चालत नाही. त्यामुळे आपण सरसगटपणे युनिव्हर्सल डोनर किंवा युनिव्हर्सल रेसिपियंट असं आता म्हणणं थोडंसं धाडसाचं होऊ शकतं. त्यामुळे तुमच्या रक्ताची पूर्ण तपासणी करून आपल्याला कोणतं रक्त जुळवणी तुम्ही जे मगाशी म्हणालात ती करून बघणं हे सगळ्यात सेफ मला वाटतं, ते सगळ्यात महत्वाचं आहे. नरेश आपल्याशी बोलतायत ठाण्याहून. नमस्कार. हॅलो. हॅलो, बोला सर. हा मॅडम, डॉक्टरांना प्रश्न आहे. एका वेळेला आपण किती रक्तदान करू शकतो? एका वेळेला एका वेळेला आपण किती ब्लड डोनेट करू शकतो? बर, धन्यवाद सर. एका वेळेला किती रक्त देऊ शकतो? मी मगाशी जे सांगितलं होतं, सामान्यतः भारतामध्ये 350 ml एवढं रक्त एका वेळेला संकलित केलं जातं. जर वजन रक्तदात्याचं जास्त असेल, ज्याला आपण म्हणूया 55 किलो 60 किलो असेल, तर 450 ml रक्त हे सुद्धा संकलित करता येणं शक्य आहे. फक्त त्यावेळेला त्याचं हिमोग्लोबिन वगैरे सगळं व्यवस्थित असलं पाहिजे. हिमोग्लोबिन आणि वजन हे 2 क्रायटेरिया त्याच्यासाठी महत्वाचे आहेत. भारतामध्ये मॅक्झिमम 450 ml हे संकलन हे करता येणं शक्य आहे. मोठ्या प्रमाणावर जे संकलन होतं ते 350 ml हे होत असतं. बर, पण हे सगळं संकलन जेव्हा रक्ताचं होतं, रक्तदान आम्ही करतो, त्यानंतर रक्त साठवलं जातं, मग त्याची पुढे काही प्रोसेस होत असेल ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही. नेमकं काय घडतं नंतर? एकदम बरोबर आहे. तर ती काय प्रोसेस आहे सर? बरोबर. आपल्या सगळ्यांना फक्त रक्त म्हणलं की मला सुद्धा आठवतंय, मी लहानपणी बघितलेला अमर अकबर अँथनी हा चित्रपट आठवतो, आणि रक्त संक्रमण म्हणलं की ते आपल्या बॉलिवूड मधलं हा पिक्चर असं डोळ्यासमोर येतं की 3 मुलं झोपलेत, त्यांच्या इथून रक्त येतंय आणि ते त्यांच्या आईला दिलं जातंय. बरोबर. पण हे इतकं सोपं राहिलं नाहीये आता. अच्छा. घेतलेलं जे रक्त आहे त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या केल्या जातात, त्याचे रक्त घटक बनवले जातात. ओके. मी मगाशी तुम्हाला सांगताना सांगितलं होतं की रक्तामध्ये लाल रक्तपेशी आहेत, पांढऱ्या रक्तपेशी आहेत, प्लेटलेट्स आहेत, प्लाझ्मा आहे. तर हे सगळं वेगवेगळ्या मशीन्सच्या साह्याने, सेंट्रिफ्युजेस आणि याच्या साह्याने वेगळे केले जातात. अच्छा. तर त्यामुळे रक्त विघटन हे केलं जातं. आत्ताचं जे टार्गेट आहे, आपण असं म्हणूया की देशाने असं ठरवलेलं आहे की जास्तीत जास्त रक्त हे रक्त घटकांमध्ये विघटित करायचं. बरोबर. मी ज्या रक्तपेढीत आहे तिथे आम्ही 100% रक्त जे आम्ही संकलित करतो ते विघटित करतो, प्लाझ्मामध्ये, रेड सेल्स मध्ये, प्लेटलेट्स मध्ये. तर हे विघटन करायचं आणि ते योग्य तापमानाला त्याची साठवणूक करायची. ते तापमान कोणतं, आणि मग ते एकदा साठवलेलं रक्त किती काळापर्यंत आपण युटिलाइज करू शकतो त्याच्याबद्दल सर आपण बोलूया. पण बोरिवलीहून मधुकर लाड आपल्याशी बोलतायत. नमस्कार. माझं नाव मधु लाड. बोला सर. प्राण्यांचं रक्त माणसांना देता येतं का? हा, बर, धन्यवाद. प्राण्यांचं रक्त माणसाला देता येतं का? मी जसं मगाशी सांगितलं की रक्त किंवा शरीराचा आपला कुठलाही भाग हा आपला त्या रेससाठी किंवा त्या ह्याच्यासाठी टिपिकल आहे.
युनिक आहे युनिक एकेका आहे. गोष्टीसाठी. त्यामुळे आपल्या रक्तातले रक्तगट आणि प्राण्यांच्या शरीरातले रक्तगट, तिथले अँटीजेन्स हे सगळे वेगवेगळे आहेत. त्यांची रचना सुद्धा वेगवेगळी आहे, त्यांचा आकार हे सगळं वेगळं असल्यामुळे प्राण्यांचं रक्त हे माणसाला देता येणार नाही. पूर्वीच्या काळी मी असं म्हणेल 18व्या शतकात किंवा ह्याच्यामध्ये असे प्रयोग झालेले पण आहेत. अजून सुद्धा काही प्रमाणावरती शी ब्लड आणि ह्याचा प्रयोग करण्याचं चालू आहे. परंतु आज तागायत प्राण्यांचं रक्त मनुष्याला देण्याचे यशस्वी प्रयोग हे झालेले नाहीत. म्हणजे जसं आर्टिफिशियल रक्त आपण बनवू शकत नाही तसं प्राण्यांचं रक्त सुद्धा माणसाला मिळू शकत नाही. आणि म्हणून आजचा आपला जागतिक रक्तदाता दिन आहे, खूप महत्वाचा. आपण असं म्हणत होतो की हे वेगवेगळे सगळे घटक केले जातात, ते कोणत्या तापमानाला स्टोअर केले जातात आणि ते किती काळापर्यंत आपण वापरू शकतो? हे जे रक्त घटक आहेत त्या रक्त घटकांची जी गरज आहे त्याप्रमाणे ते साठवले जातात. उदाहरण सांगायचं झालं तर लाल रक्तपेशी ज्या आहेत या 4 डिग्री सेल्सिअस 4 डिग्री सेल्सिअस या तापमानाला साठवणं हे गरजेचं असतं. त्याच्यापेक्षा जर तापमान खाली गेलं, निगेटिव्ह झालं, तर ह्या लाल रक्तपेशी फुटू शकतात. आणि मग ज्याला आपण म्हणतो हिमोलिसिस झालंय, तर असं हिमोलाइज ब्लड हे रुग्णाला मिळू शकतं आणि ते खूप घातक असतं. त्यामुळे 4 डिग्री सेल्सिअसला लाल रक्तपेशी या साठवल्या जातात. त्याचं साठवण्याचा जो कालावधी आहे तो 35 दिवसाचा आहे. काही जर त्याच्यामध्ये तुम्ही ऍड केलं, ज्याला आम्ही सॅगम किंवा ऍडसॉल असं म्हणतो, असं जर केलं तर 42 दिवसांपर्यंत लाल रक्तपेशी या साठवता येतात. ज्या प्लेटलेट्स आहेत त्यांचं साठवण्याचं तापमान हे 22 डिग्री सेल्सिअस आहे. आणि ते कायम शेकिंग मोडमध्ये ठेवले जातात आणि त्याचं कालावधी हा 5 दिवसाचा आहे. त्यामुळे सगळ्यात कमी साठवण्याचा कालावधी हा प्लेटलेटचा आहे आणि सगळ्यात जास्ती साठवण्याचा कालावधी हा प्लाझ्माचा आहे. प्लाझ्मा रक्तरस हा 1 वर्षापर्यंत साठवता येतो, परंतु त्याचं साठवण्याचं तापमान मात्र रक्त गोठवणारं म्हणजेच -30 किंवा त्याच्यापेक्षाही अधिक या तापमानाला आपण ठेवतो. त्यामुळे रक्तरस प्लाझ्मा हा -30 किंवा त्याच्यापेक्षा खाली 1 वर्षासाठी साठवता येऊ शकतो. पुण्याहून फोन आहे हेमा करमरकर. फोन कट झालाय. फोन आहे हेमा करमरकर. नमस्कार. हॅलो. बोला. मी पुण्याहून बोलते, हेमा करमरकर. मी हॅलो. सलग प्रश्न विचारा हेमाताई. तुमच्या आवाजाची वाट बघू नका, म्हणजे प्रश्न सलग येईल. मी हा कार्यक्रम अगदी नियमित बघते. सखी सह्याद्री कार्यक्रम मी नियमित बघते. आणि हा कार्यक्रम चाललाय हा मला खूप आवडतोय. धन्यवाद. आणि डॉक्टर अतुल कुलकर्णी जिथे काम करतात जनकल्याण रक्तपेढीमध्ये, तिथे मी 21 वेळा रक्तदान केलंय. अरे वा, अभिनंदन. मला आता फक्त एवढंच त्या रक्तदान करताना मी 60 वयापर्यंतचीच मर्यादा होती आणि नंतर ती वाढवली गेली आणि मग पुढची 5 वर्ष मी करू शकले नाही याचं मला वाईट वाटतं. पण त्याला मी काही करू शकत नाही कारण आता माझं वय 73 आहे. बरोबर. पण तुम्ही इतक्या सलग रक्तदान केलं त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून अभिनंदन करते. आणि तुम्ही एक उदाहरण आहात की सगळ्या समस्त स्त्री वर्गाला जो प्रश्न असतो की स्त्रिया रक्तदान करू शकतात की नाही, हा गैरसमज मला वाटतं त्यांच्या उदाहरणातून आपोआप दूर झाला आहे. आणि सर, आपल्याला विद्या गोवर्धन यांचा बिलासपूर छत्तीसगड इथून फोन आहे. बोलूया त्यांच्याशी. नमस्कार. नमस्कार. हॅलो. बोला. मी याच्याकरता आज फोन लावला की ब्लड डोनेशनच्या बाबतीमध्ये बायकांची संख्या अतिशय नगण्य आहे आणि सर्व बाबतीत बरोबरी करणाऱ्या महिला आणि युवती यांना आपण आज या माध्यमातून काय सांगू शकाल? कारण की सगळ्यात जास्त आवश्यकता बहुतेक डिलिव्हरी वगैरेच्या वेळेस बायकांना पडते आणि आम्ही याच्यावर स्वास्थ्यावर बरेचसे कार्यक्रम चालतो. पण आज जागतिक ब्लड डोनेशन दिवस आहे, तर याच्यासाठी तुम्ही संस्थांना काय संदेश द्याल? धन्यवाद. काय सांगाल सर, स्त्रियांमध्ये ही जागरूकता कशी निर्माण होऊ शकते? आता त्यांनी जे सांगितलं हे अत्यंत सत्य स्थिती आहे की रक्तदानामधलं महिलांचं प्रमाण हे निश्चित कमी आहे आणि रक्ताचा उपयोग करण्यामध्ये महिलांचं प्रमाण हे खूप जास्त आहे. बरोबर.
तर मी असं म्हणेल की दोन्ही याचा उत्तम काय महत्वाचं आहे, तर महिलांनी आपलं आरोग्य नीट ठेवलं तर दोन्हीकडचं त्यांचं प्रमाण बदलायला खूप मोठं योगदान होईल. म्हणजे कसं, जर एखाद्या महिलेचं जर आरोग्य व्यवस्थित असेल तर तिला रक्ताची गरजही कमी भासेल. त्यामुळे ब्लड नीड ज्याला असं म्हणूया, देशाची रक्ताची गरज ही सुद्धा कमी व्हायला मदत होईल. आणि जर त्यांचं आरोग्य नीट राहिलं तर ते रक्तदानासाठी पुढे सुद्धा येऊ शकतात. अगदी खरं. सर, हल्ली बऱ्याचदा वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प्स होतात. आपण सुरक्षित रक्ताबद्दल बोलतो आहोत. रक्त कुठे डोनेट केलेलं सगळ्यात सेफ तुम्हाला वाटतं? खूप वेगवेगळे कॅम्प्स वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात, काय सांगाल त्याच्याबद्दल? याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर सगळ्यात सुरक्षित जागा ही रक्तपेढी. कारण की रक्तपेढीमध्ये सगळ्या गोष्टींनी सज्ज असलेलं वातावरण असतं. परंतु सगळ्यांना रक्तपेढीत येऊन रक्तदान करता येणं हे शक्य होत नाही. बरोबर. एक सामाजिक आशय रक्तदानामध्ये खूप मोठा आहे. त्यामुळे सामाजिक भावनेने जिथे रक्तदान शिबिर होतात तिथे रक्तदान करण्याचा ट्रेंड हा मोठ्या प्रमाणावरती आहे. पण मग काळजी काय घ्यायची, तर काळजी ही एक घ्यायला पाहिजे, ती म्हणजे ज्या रक्तपेढ्या मान्यता प्राप्त आहेत अशा रक्तपेढ्यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरांमध्ये जाऊन आपण रक्तदान करावं. हे एक. दुसरं, जिथे आपण रक्तदान करणार आहोत त्या शिबिर संयोजक किंवा तिथले शिबिरातली रक्तपेढीची टीम याची सुद्धा आपण माहिती घ्यावी आणि मग रक्तदान करावं. सामान्यतः सगळीकडे ह्या सगळं रक्तदान शिबिर, रक्तपेढ्या ह्यांच्यावरती सुद्धा नियंत्रण आहे. त्यांचं परीक्षण करण्याची रचना ही शासनाने केलेली आहे. तर त्यामुळे मान्यताप्राप्त रक्तपेढ्यांच्या शिबिरांमध्ये जाऊन रक्तदान करणं हा त्याच्यातला सोपा आणि सुरक्षित भाग आहे. सर, 1 मिनिट आहे शेवटचं. जाता जाता तुम्ही या एकंदरीत आजच्या या कार्यक्रमाबद्दल आणि रक्तदाता दिवस आहे या सगळ्याच्या अनुषंगाने या 1 मिनिटात काय सांगाल? रक्तदान चळवळ ज्याला आम्ही म्हणूया, स्वेच्छा रक्तदान चळवळ ही भारतामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पुढे गेलेली आहे. पूर्वीच्या काळी रक्तदानाला माणसं पुढे येत नव्हती, आज पुढे यायला लागली आहे. आता आवश्यकता कशाची आहे, तर सातत्याची आहे. अगदी खरं. नियमितपणे रक्तदानाचा वसा घेतलेली तरुणाई ही पुढे येणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. कारण की रक्त हे एका दिवशी लागत नाही, वर्षातल्या 365 दिवस हे रक्त कुठल्या ना कुठल्या गरजू रुग्णाला लागत असतं. त्यामुळे आजच्या जागतिक रक्तदाता दिनाचं औचित्य हे आहे की आपण या विषयाची बांधिलकी मनामध्ये घट्ट करावी आणि सातत्याने जेव्हा जेव्हा जिथे जिथे गरज असेल तिथे पुढे जाऊन रक्तदान करावं. अगदी खरं. कोणी बोलवलं नाही तरी देखील वर्षातून कमीत कमी 2दा तरी आपण रक्तदान करावं असं मी सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करू इच्छितो. आणि हा वसा जर आपण घेतला तर आपोआपच आपण आपलं स्वतःचं आरोग्य सुद्धा निरोगी राखण्याकडे जास्तीत जास्त सकारात्मक होऊ, नाही का? आणि आजची जी थीम आहे ती या वर्षीची की ब्लड कनेक्ट्स ऑल, रक्तच आपल्या सगळ्यांना एकत्रित बांधून ठेवू शकतो, हे सामाजिक आशय सुद्धा या निमित्ताने आहेच. आजचा कार्यक्रम कसा वाटला आणि आपले इतरही कार्यक्रम कसे वाटतात आम्हाला जरूर सांगा. त्यासाठी तुम्ही फेसबुक पेजला जाऊ शकता किंवा आम्हाला ईमेल सुद्धा करू शकता. फेसबुक पेज आणि ईमेल कसं करून शकणार आहात तुम्ही, त्यासाठी 2 पद्धती आहेत. जर तुम्ही ईमेल करणार असाल तर आपला ईमेल आयडी आहे www. फेसबुक पेजला जर तुम्ही जाणार असाल तर आणि ईमेल करणार असाल तर ईमेल आयडी sakhisahyadri@gmail.com. सगळं स्मॉल कॅप्समध्ये, कुठेही स्पेस नाहीये, तुम्ही इथे मेल करू शकता. आणि फेसबुक पेजला जाण्यासाठी www.facebook/sakhisahyadri.dd हे सुद्धा सगळं स्मॉल कॅप्समध्ये आहे. तिथे तुम्ही जाऊन तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवू शकता. सर, इथे आलात आणि आज आपण जागतिक रक्तदाता दिन या महत्त्वाच्या विषयावर बोललो. मनापासून आभार मानते. नक्कीच खूप उपयुक्त माहिती आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचली असेल. तुमचे सुद्धा खूप मनापासून आभार. छान प्रश्न विचारलेत, वेगवेगळ्या राज्यातून आज आपल्यापर्यंत प्रश्न पोहोचले. मनापासून आभार मानते. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात पुन्हा भेट होईलच. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.